महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साहित्यिक यांचा सहभाग. दिल्ली येथे भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21 फेब्रुवारी रोजी शिरूर अनंतपाळ शहरातील साहित्यिक व कवी यांनी हजेरी लावली. या साहित्य संमेलनासाठी तालुक्यातील ॲडव्होकेट विठ्ठल आदित्य, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव महादेव आवाळे, नगरसेवक सुधीर लखनगावे, सुधीर येरोळकर, कवी गोविंद श्रीमंगल, कवयित्री सरोजा गायकवाड व जिल्हाभरातून अनेक कवी कवयित्री यांची मोठी उपस्थिती होती. तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. आज दिल्ली येथे शुरांगपाळमधून अनेक साहित्यिक अखिल भारतीय 98 साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. खरंच या साहित्य संमेलनामध्ये आल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार अशा पद्धतीनं आज दिल्लीमध्ये सुद्धा गाजत आहेत. या धर्तीवर शुरांगपाळमधून ॲडव्होकेट रमेश अण्णा उंबर्गे असतील, सरोजा गायकवाड मॅडम, गोविंदजी श्रीमंगल साहेब, हे सर्व कवी वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आणि या सर्वांची व्यवस्था शुरांगपाळचे सुपुत्र ॲडव्होकेट विठ्ठलरावजी आदित्य साहेब हे सुप्रीम कोर्टामध्ये वकील आहेत, त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. मी सर्व साहित्यिकांना या साहित्य संमेलनामध्ये शुभेच्छा देतो. त्यांच्या कवितासुद्धा या दिल्लीमध्ये शुरांगपाळ तालुक्याचं नाव मोठं करावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि खरंच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या स्वागताध्यक्षतेखाली होत असलेले हे साहित्य संमेलन अप्रतिम होण्यासारखी आणखीही महाराष्ट्रातील लोकांनी यामध्ये भाग घ्यावा अशी विनंती करतो. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर.